लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले। काँग्रेसचे मराठवाडा प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत हातात मशाल धरली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। जालन्यातील काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे। एकीकडे भाजपने रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून 6व्यांदा उमेदवारी जाहीर केली, तर महाविकास आघाडीला अद्याप देखील उमेदवार सापडला नाही। खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तसेच काँग्रेस पक्ष उमेदवाराचा शोध घेत असताना काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते तथा प्रदेश प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेच्या ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे। मुंबई येथील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉक्टर संजय लाखे पाटील यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश झाला। डॉक्टर संजय लाखे पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहेत। मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण द्यावे या मागणीसाठी ते सातत्याने लढा उभारत आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यामुळे काँग्रेस पक्षात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आज राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि ज्यांनी या राज्याच्या राजकारणाला एक सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित अंबादाजी दानवे साहेब, खैरे साहेब, चेतन कांबळे, म्हात्रे साहेब, रमेशराव गवाड, आपल्या आदेशाप्रमाणे आणि आपल्या याच्याप्रमाणे मी आज शिवसेनेमध्ये माझ्या इच्छेने प्रवेश करत आहे। आणि आपण ज्या पद्धतीने या राज्याला नेतृत्व दिलं आणि त्या काळामध्ये जो माझा आपल्याबरोबर संपर्क आला, त्यामुळे मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहे आणि आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी मी शिवसैनिक म्हणून आज प्रवेश करत आहे आणि ती जबाबदारी मी या ठिकाणी घेतो। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।